भाजपचा कार्यकर्ता असेल तरच ठेका, भाजपचा कार्यकर्ता असेल तरच निधी. बाकीच्या जनतेनं कुठं जायचं मग? जनता ही बघते सगळं आणि अतिशय बारकाईनं बघते. आणि त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पार्टीच्या पाठीमागे जे लिहिलेलं असतंय, तुम्ही बघा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे बॅनर असते त्यावर लिहिलं असते राष्ट्र प्रथम, पार्टी द्वितीय आणि व्यक्ती तृतीय. हे काय प्रकार आहे मग? म्हणजे जनतेला काही त्रास सहन करायची वेळ आली, लोक मेले तरी चालतील, पण काय अन्याय झालाय ती तरी सांगा आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यावर. कार्यकर्ताच त्यांना त्या ठिकाणी सांभाळायचा आहे. ह्या वृत्तीनं, ह्या प्रवृत्तीनं जर कोणी चालत असेल, आणि सगळ्यात महत्वाचं, मी निवडणूक लढवली, मी एका पक्षाकडनं निवडणूक लढवली, पण जेव्हा मी निवडून येतो तेव्हा त्या ठिकाणी संविधानातील तरतुदीप्रमाणे ईश्वराला साक्ष ठेवून, स्मरण करून मी शपथ घेतलेली असती की मी कोणाविषयीही ममत्वभाव किंवा आकसभाव न ठेवता सर्व समान आहेत असं समजून काम करीन. काय झालं त्याचं झालं काय? मग ती शपथ म्हणजे संविधानाचाही बोजारा वाढला, लोकशाहीचा बोजारा तुम्ही त्या ठिकाणी लावलाय. आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं आचरण एका मंत्र्याच्या तोंडातून येत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे. जनता याचा हिशोब येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीत घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, निश्चितपणे करेल.